क्वेश्चन मध्ये आपल्याला ओरिएंटेड ग्राफ, इन्सिडेंस मॅट्रिक्स, टायसेट मॅट्रिक्स आणि कटसेट मॅट्रिक्स हे फाइंड करायला सांगितलंय. तर सुरुवातीला पहिले आपण जेवढे पण रेजिस्टन्स, इंडक्टर, कॅपॅसिटर हे जे पण आहेत त्याला आपण लाईन सेगमेंटने पहिले रिप्लेस करून घेतो. जे पण व्होल्टेज सोर्स आहे त्याला आपण शॉर्ट सर्किटने, तसंच करंट सोर्स याला आपण ओपन सर्किटने रिप्लेस करून घेतो. यानुसार आपण एक समजण्यासाठी आपण एक डायग्राम काढून घेतो. त्यानुसार बघा, ही आपली एक ब्रांच झाली, ही एक ब्रांच आहे, ही एक ब्रांच झाली, ही एक ब्रांच, ही एक ब्रांच, ही एक ब्रांच. आता हा आपला करंट सोर्स आहे, त्यामुळे हा ओपन सर्किट झालाय, त्यामुळे ही या ब्रांचला बाहेर काढला तर ही आपली एक ब्रांच झाली अशी या नोडला मिळते. त्यानुसार या ब्रांचला आपण बाहेर काढून टाकू कारण ही ओपन सर्किट झाली आहे. आता या डायग्राम नुसार आपण एक ग्राफ तयार करू. हा खालचा एक मेन नोड काढला, हे वर 3 नोड्स आहे, 1 2 3, 1 2 3. ही ब्रांच ही वाली आहे, ही ब्रांच इथं काढली आहे आणि ही जी वाली ब्रांच आहे ही आपण इथं काढली. त्यानंतर ही जी ब्रांच गेली आहे ही अशी पर्यंत या नोड पर्यंत जी ब्रांच गेली आहे ती ब्रांच नाही, पहिले ही वाली खालची ब्रांच काढून घेऊ. या नोड पासून ते या नोड वाली जी या नोड पर्यंत असणारी ब्रांच ही आपण इथं काढली. ही ब्रांच इथे एक काढून घेतली, इथून इथपर्यंत हा भाग आपला आपण बाजूला केलाय कारण हा ओपन सर्किट झाला आहे वाला भाग. त्यामुळे या नोड पासून ते या नोड पर्यंत इथं आपण एक ब्रांच कन्सिडर केली, तिला आपण अशा प्रकारे ड्रॉ केली. आता हे आपला एक ग्राफ तयार झालाय, याच्यामध्ये आपण एक आपल्या मनानुसार डायरेक्शन देऊन टाकायचे. सगळ्या नोट्सला आपण नावं देऊन टाकू. आपल्याकडे 5 नोड्स आहे. ब्रांचेस आपण नाव देऊन टाकू. हा आपला ओरिएंटेड ग्राफ तयार झालाय. हा वाला या ग्राफ मध्ये आपण काय काय केलं, ही जी ब्रांच आहे ती आपली ही वाली ब्रांच दाखवली, ही ब्रांच आहे ही वाली ब्रांच दाखवली, हा जो चौथा नोड आहे तो हा वाला नोड दाखवलाय आपण. ही जी ब्रांच 1 आहे ही वाली ब्रांच आहे, नंतर ब्रांच 2 जी आहे ही वाली ब्रांच आहे, ब्रांच 2. ब्रांच 6 आणि ब्रांच 7 ही आपली ब्रांच 6 आणि या नोड पासून ते या नोड पर्यंत ही आपली ब्रांच 7. तर अशा प्रकारे आपण ओरिएंटेड ग्राफ दाखवलाय.
या ओरिएंटेड ग्राफवरून आपल्याला इन्सिडेंट मॅट्रिक्स काढायचे आहे. इन्सिडेंट मॅट्रिक्स काढताना पहिले आपण काय करायचं, पहिले सगळे नोट्स लिहून घ्यायचे. ब्रांचेस लिहून घ्यायचे. आपल्याकडे किती ब्रांच आहे टोटल? 7 ब्रांच आहे. ते पहिले ब्रांच लिहून घेतले. आता आपण नोड आणि ब्रांचेस याचा टेबल आपण लिहून घेतलाय. तर इथं काय करायचं, इन्सिडेंट मॅट्रिक्स काढताना ही आपली नोड 1 आहे. नोड 1 कडं, नोड 1 ला आपण किती ब्रांच कनेक्ट आहे? 6, 1 आणि 4 हे 3 ब्रांच आपल्या नोड 1 ला कनेक्ट आहे. आता नोड 1 च्या साईडला कोणती ब्रांचची डायरेक्शन असेल तिथं आपल्याला -1 जायचंय. जर का ती डायरेक्शन नोड 1 पासून लांब जर असेल तिथं आपल्याला 1 जायचंय. जसं की आता या ही जी ब्रांच 6 आहे, ब्रांच 6 ची डायरेक्शन नोड 1 पासून लांब चालली आहे, त्यामुळे आपण इथं 1 टाकला. ब्रांच 4 ची डायरेक्शन नोड 1 पासून लांब चालली आहे, 1 टाकला. ब्रांच 1 ची डायरेक्शन नोड 1 पासून लांब चालली आहे, 1 टाकला. बाकी जे आहेत रिमेनिंग तिथं आपण 0 0 पुट करायचं. आता नोड 2 हा आपला नोड 2 आहे. ब्रांच 1 ची डायरेक्शन नोड 2 च्या साईडला येते, त्यामुळे इथं आपण -1 टाकू. ब्रांच 2 ची डायरेक्शन नोड 2 च्या साईडला येते, -1. ब्रांच 3 ची डायरेक्शन नोड 2 पासून लांब चालली आहे, त्यामुळे 1 टाकलं तिथं. बाकी रिमेनिंग 0. आता नोड 3, नोड 3 ला ब्रांच 7, 2 आणि 5 कनेक्ट आहे. तर ब्रांच 7 ची डायरेक्शन नोड 3 पासून लांब चालली आहे, तिथं आपण 1 टाकू. ब्रांच 2 ची डायरेक्शन ही नोड 3 पासून पण लांब चालली आहे, इथं पण आपण 1 टाकू. आणि ब्रांच 5 च्या इथं पण 1. असंच नोड 4 च्या इथं, नोड 4 कडं, नोड 4 ला ब्रांच 4, 3 आणि 5 कनेक्ट आहे. या सगळ्यांची डायरेक्शन नोड 4 च्या साईडला आहे, त्यामुळे इथं सगळीकडे आपण -1 येणार. नोड 5, नोड 5 ला पण ब्रांच 6 आणि ब्रांच 7 ची डायरेक्शन नोड 5 च्या साईडला आहे, त्यामुळे इथं पण आपण -1 देणार. बाकी 0 0 0. ही झाली आपली इन्सिडेंस मॅट्रिक्स. मग त्यामुळे परत असं एक लिहून घ्यायला साईडला, AA इक्वल टू तर इन्सिडेंट मॅट्रिक्सचा नंतर अशा फॉर्ममध्ये लिहून घ्यायचं. आणि इन्सिडेंट मॅट्रिक्स ही आपली कॅपिटल ए आणि स्मॉल ए डिनोट करतो आपण. अशा प्रकारे आपण इन्सिडेंट मॅट्रिक्स काढली. आता आपल्याला टायसेट मॅट्रिक्स काढायची आहे. टायसेट मॅट्रिक्स
टायसेट मॅट्रिक्स काढताना हा जो आपला ओरिएंटेड ग्राफ आहे याच्यामध्ये आपल्याला पहिले एक ट्री कन्सिडर करायचं आहे. ट्री अशा प्रकारे कन्सिडर करायचा की त्यामध्ये सगळे नोड आले पाहिजे. फक्त सगळ्या नोडला आपण कनेक्ट केल्यावर तो एक प्रकारचा लूप नाही तयार केला पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला सगळ्या नोड्सला कनेक्ट करायचं आहे. जसं की आपण इथं हा आपले हे सगळे आपले नोड आपण पहिले काढून घेतले. तर आपले जेवढे पण नोड्स आहेत नोड आपण सगळे कनेक्ट केलेत, पण ते कसे केलेत की तो एक प्रकारचा क्लोज लूप तयार करत नाहीये. अशा प्रकारे आपण नोड्सला कनेक्ट करायचं आहे. आता हे ट्री आहेत आणि हे ट्रीचे काय आहेत ब्रांचेस आहेत. या नोडपासून ते या नोडपर्यंत ही एक ब्रांच, ही दुसरी ब्रांच, तिसरी ब्रांच, चौथी ब्रांच, हे असे आपले ट्रीचे ब्रांच आहे. ट्रीच्या ब्रांचला आपण ट्विक बोलतो. आणि जे रिमेनिंग ब्रांच आहेत त्याला आपण डॉटेड लाईनने शो करायचं. ते आपल्या काय आहेत लिंक्स आहेत. आता हे आपण टायसेट मॅट्रिक्स साठी एक आपण ग्राफ तयार केलाय. याच्यामध्ये ही आपली ट्री आहे म्हणजे, आणि जी डॉटेड लाईनने दाखवली आहे ती लिंक्स आहेत. आता ट्रीचे जे ब्रांच आहेत त्याला आपण ट्विक बोलतो. आणि ट्विक्स आपल्याकडे काय आहेत, ट्विक्स आपल्याकडे कोणते कोणते आहेत, ब्रांच 6, 1, 3, 5, 6, 1, 3 आणि 5 हे जे ब्रांच आहेत हे आपल्याकडे काय आहेत ट्विक आहेत. आणि लिंक्स काय आहेत, लिंक्स आपल्याकडे ब्रांच 4 आणि ब्रांच 4, ब्रांच 7 आणि ब्रांच 2 हे आपल्याकडे काय आहेत लिंक्स आहेत. लिंक इथे ब्रांच 4 2 7 हे आपल्याकडे लिंक्स आहेत. ठीक आहे. टायसेट मॅट्रिक्स काढताना जे लिंक्स असतात हे आपले मेन ब्रांच असतात. त्यामुळे आता आपल्याकडे टायसेट काय काय आहेत, टायसेट आहेत. टायसेट आपल्याला काय काय आहेत लिंक आहेत. लिंक म्हणजे काय 4 टायसेट मॅट्रिक्स मध्ये जे लिंक्स असतात हे आपले मेन ब्रांच आहे. ठीक आहे. मग त्यामुळे आपण इथं कसं लिहू टायसेट, टायसेट आपल्याला काय काय टायसेट 4, 3 आणि 7 हे आपले मेन ब्रांच आहे. त्यामुळे टायसेट 4, टायसेट 2 आणि टायसेट 7. आता टायसेट आपल्याला अशा प्रकारे घ्यायचे की तो एक काय करतो क्लोज लूप तयार करतो. ठीक आहे. जसं की आणि टायसेट आपण काढताना यामुळे काय येतो, टायसेट काढताना एक लिंक आणि जे बाकी त्यामुळे काय येतात ट्विक येतात. ते जे बाकी ट्विक येतात ते अशा प्रकारे घ्यायचे की टायसेटची जी लिंक आहे, लिंक आणि ट्विक मिळून एक ब्रांच आपला एक लूप तयार करतील. जसं की आता हा टायसेट 4 आहे, हा टायसेट 4 आहे. तर टायसेट 4 मध्ये ही आपली ही एक लिंक झाली, मेन ब्रांच झाली. आणि बाकीचे आपल्याला असे ट्विक घ्यायचे की ते एक प्रकारचा लूप तयार करतील. तर जसं की ब्रांच 4 आपला आणि ट्विक जे आहेत ट्विक 3 आणि ट्विक 1 हे असं हे मिळून ही आपली एक ब्रांच तयार झाली, आपले लूप तयार झाला. तिथं आपण लिहून घेतला टायसेट 4 मध्ये 4 3 1 म्हणजे काय झालं, ही आपली मेन ब्रांच जी की आपली एक लिंक आहे
आणि हे जे दोन आहेत हे आपल्याकडे काय आहेत, ट्विग आहे. मग अशा प्रकारे टायसेट 2 ही आपली टायसेट 2 आहे. तर हे अशा प्रकारे घ्यायचं की ते एक प्रकारे क्लोज लूप तयार करल. तर हा टायसेट 2 चा 2 इथं द्यायचा, म्हणजे एक लिंक आपण लिहिली आणि बाकीचे ट्विग द्यायचे, म्हणजे ही एक अशा प्रकारे एक लूप तयार करेल. 2 3 5 ब्रांच 2 3 आणि 5. तर हा आपला एक लूप तयार झाला, असा एक लूप तयार झाला. त्यामुळे इथं आपण लिहिलं टायसेट 7. हे टायसेट 7 आहे. याला आपल्याला अशा प्रकारे घ्यायचं की तो एक क्लोज लूप तयार करेल. टायसेट 7 चा टायसेट 7 इथे एक लिहिला, ब्रांच 7 इथे लिहिली कारण ती एक लिंक आहे म्हणून मेन ब्रांच आहे. बाकीचे आपल्याला ट्विक घ्यायचे 6, म्हणजे इथून 6 1 3 5 परत 7. हे अशा प्रकारे एक त्यांनी क्लोज लूप तयार केला. त्यामुळे 7 6 1 3 5 3 5. हे आपले टायसेट आपण लिहून झालेत. आता याची एक मॅट्रिक्स फॉर्म मध्ये लिहून, टायसेट मॅट्रिक्स लिहिताना बी इक्वल टू, आपण पहिले ते हे जे मेन टायसेट आहे, टायसेट कोण आहे आपला इथं, आपला इथं आपले टायसेट आहे टायसेट 4 2 7. हे आपले टायसेट आहेत, ते आपण लिहून घेतले 4 2 7. ब्रांचेस किती आहे आपल्याकडे, टोटल ब्रांच आपल्याकडे 7 आहेत. एक याच्यामध्ये नंबर कसे टाकायचे, जसे की आपला पहिले टायसेट 4 आहे, टायसेट 4 मध्ये 4 च्या इथं आपण पहिले 1 घेतला, टायसेट 4 गुणिले हा 4. आता 4 ची डायरेक्शन मग खालच्या साईडला आहे आणि ब्रांच 3 ची डायरेक्शन कशी आहे, या 4 च्या ऑपोजिट साईडला आहे, टायसेट 4 च्या ऑपोजिट मध्ये. त्यामुळे इथं आपण काय घेतला -1. ब्रांच 1 ची डायरेक्शन पण ब्रांच 4 च्या ऑपोजिट साईडला आहे, त्यामुळे इथं -1. ब्रांच 2, आता टायसेट 2, हा टायसेट 2 आहे. टायसेट 2 मध्ये कोणते कोणते ब्रांच आहेत, 2 3 आणि 5. तर 2 ची डायरेक्शन इथं 1 लिहून टाकायची. 3 सेम डायरेक्शन आहे, ब्रांच 2 च्या डायरेक्शन सारखीची सेम डायरेक्शन आहे 3 ची, त्यामुळे 3 च्या इथं 1 लिहिला. 5 ची डायरेक्शन ऑपोजिट साईडला आहे, ही अशी ऑपोजिट साईडला आहे, ऑपोजिट साईडला, त्यामुळे इथं 5 कडे -1. टायसेट 7, टायसेट 7 च्या इथं पहिले 1 लिहून घ्यायचा. रिमेनिंग काय 6. हा टायसेट 7 आहे, याची 6 ची डायरेक्शन ऑपोजिट साईडला आहे, -1. ब्रांच 1 ची डायरेक्शन 7 च्या साईडला आहे, त्यामुळे इथं 1 लिहिला. 3 ची डायरेक्शन सेम आहे 7 सारखीच, इथं 1. 5 ची डायरेक्शन ऑपोजिट साईडला आहे, -1. आणि रिमेनिंग जेवढे आहेत त्याला आपण रिमेनिंग बॉक्स जे तिथं आपण 0 0 पुट करू. अशा प्रकारे आपली टायसेट मॅट्रिक्स आली. आता कटसेट मॅट्रिक्स काढताना, कटसेट मॅट्रिक्स आहे तिला आपण क्यू ने डिनोट करतो. कटसेट मॅट्रिक्स मध्ये जे ट्विग असतात हे आपले मेन ब्रांच असतात, त्यामुळे आपण कटसेट लिहिताना आपण काय काय लिहितो, कटसेट लिहिताना कटसेट ट्विग आपले मेन ब्रांच आहेत, त्यामुळे 1 6 3 5. आपण इथे लिहिलं कटसेट 6, कटसेट 1, कटसेट 3, हे आपण सगळे इथं लिहून घेतले. कटसेट 6 1 3 5 हे आपले मेन ब्रांच आहेत, म्हणून कटसेट 6 1 3 5 ते लिहून घेतले. कटसेट लिहिताना कटसेट मध्ये 1 ट्विग आणि बाकीचे लिंक्स असे आले पाहिजे त्यामध्ये, जसे की कटसेट 6 मध्ये. आता कटसेट काढताना असे आपण एक कट देऊन टाकायचा, जे ट्विग्स आहेत ट्विगच्या साईडला आपण असं कट देऊन टाकायचं,
छोटासा. आता बघा ही ब्रांच 6 आहे, हा एक ट्विग आहे. ट्विगचे तर आपण अशा प्रकारे कट दिला. तर ब्रांच 6 मध्ये बघा कोणते कोणते येतो. ब्रांच 6 मध्ये ब्रांच 6 येते. ही एक काय ट्विग आहे आणि बाकीची लिंक्स पाहिजे, त्यामुळे ब्रांच 6 ला कोण कनेक्ट आहे 7 घेऊन घेतला. इथं कट मारला आपण तर ब्रांच 1 इथं आली. तर ब्रांच कट सेट 1 मध्ये ही पहिली ब्रांच आहे जी की ट्विग आहे आणि बाकीचे त्यामध्ये काय आहेत लिंक आले पाहिजे. तर लिंक काय इथं फक्त ब्रांच 4 ही लिंक आहे. इथं दिला ब्रांच 4. ही कट सेट 3 आहे. ही आपली मेन ब्रांच कट सेट 3 ची. इथं आपण कट मारली आहे तर ही 3 आपण इथं घेऊन घेतलो. याला जी कनेक्ट ब्रांच आहे ती कोणती आहे 4 आहे. 4 लिहिला जी की लिंक आहे, म्हणजे एक ट्विग आणि बाकीची लिंक. तसंच कटसेट 5 ही कटसेट 5. आता इथे ही 5 का 5 लिहून घेतलो. या कटसेट 5 ला ब्रांच 2 आणि ब्रांच 7 हे ब्रांच 2 आणि ब्रांच 7 काय आपले लिंक्स आहेत, ते कनेक्ट आहेत. त्यामुळे ब्रांच 2 ब्रांच 7 हे आपण लिहून घेतले. कटसेट 5 मध्ये काय येतात ब्रांच 5 ब्रांच 2 आणि ब्रांच 7 हे असे आले. आता कटसेटची डायरेक्शन आपण कशी करतो. कटसेटची डायरेक्शन दाखवताना जी मेन ब्रांचची डायरेक्शन आहे, आता ट्विग हा आपला मेन ब्रांच आहे इथं, तर 1 ची डायरेक्शन कशी आतल्या साईडला गेली आहे, तर हे असं दाखवतो. इथं काय 5 आपली मेन ब्रांच आहे, 5 ची डायरेक्शन कशी गेली आहे खाली. कटसेट 3 मध्ये 3 आपली मेन ब्रांच आहे, ची डायरेक्शन कशी आहे बाहेरच्या साईडला आहे अशी. कटसेट 6 ची डायरेक्शन कशी आहे अशी गेली आहे. त्यामुळे कटसेट लिहिताना कटसेट मॅट्रिक्स लिहिताना Q इक्वल टू कटसेट लिहिताना हे कटसेट आहेत 6 1 3 5 ते लिहून घेऊ आपण इथं 6 1 3 5 हे कटसेट आहेत. आणि इथं आपण ब्रांच लिहून घेऊ सगळी. ब्रांचेस काय काय आपल्याला ब्रांचेस जसे की 1 2 3 4 5 6 7 हे आपले टोटल ब्रांच आहेत. आता आपल्याला कटसेट लिहायचं आहे. कटसेट लिहिताना हा कटसेट 6 आहे. या 6 ची डायरेक्शन पहिले आपण इथं 1 लिहून घेऊ. 6 च्या इथं 1. कटसेट 6 मध्ये काय 6 आणि 7 येतो. 7 ची डायरेक्शन पण कशी आहे ही अशी बाहेर चालली आहे, अशी बाहेर चालली आहे, त्यामुळे इथं 7 कडे पण 1. आता कटसेट 1 मध्ये कोणते कोणते ब्रांच आहे 1 आणि 4. तर 1 चे पहिले 1 देऊन टाकायचा जे की मेन ब्रांच आहे. आणि 4 आता 4 ची डायरेक्शन ही पण कशी अशी खाली चालली आहे, म्हणजे 1 सारखीच आहे, त्यामुळे तिथं 4 कडे पण आपण 1 देऊन टाकू. कटसेट 3 मध्ये 3 आणि 4 आहे. 3 ची डायरेक्शन अशी बाहेर चालली आहे, 4 ची डायरेक्शन पण बाहेर चालली आहे. 3 आणि 4 चे इथं पण 1 1. कटसेट 5 मध्ये इथं पण सगळे यांची डायरेक्शन कशी अशी बाहेरच्या साईडला चालली आहे. 5 ची डायरेक्शन कशी अशी बाहेर आहे, तशीच 2 7 यांची डायरेक्शन बाहेर साईडला चालली आहे, त्यामुळे इथं पण 5 2 आणि 7 1 1 1 5 2 7 आणि रिमेनिंग ठिकाणी 0 पुट करून टाकायचा. अशा प्रकारे आपण कटसेट मॅट्रिक्स काढली. आता